हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 10 मार्च वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे दर्श अमावस्या। तर उद्या संध्याकाळी आपल्याला अशा ठिकाणी एक लिंबू अर्पण करायचा आहे। तर हा लिंबू आपण जर अर्पण केला तर आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल। घरामधली निगेटिव्हिटी वाईट शक्ती या घरातून बाहेर जातील आणि घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। तर असा हा एक उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो केव्हा करायचा आहे? उद्या संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। बऱ्याच वेळेला आपण अमावस्या पौर्णिमा ही तिथी जेव्हा येत असते तर त्यावेळेला अनेक व्यक्तींना त्रास हे सुरू होत असतात, जसं की डोकं दुखायला लागतं किंवा काम करावंसं वाटत नाही किंवा त्या व्यक्तीला कोणाशीही बोलावंसं वाटत नाही। त्यासोबतच घरामध्ये पैसा टिकत नसेल, अडचणी येत असतील, घरामध्ये दारिद्र्य असेल, गरिबी वाढली असेल, तर त्यासोबतच तुम्हाला जर कोणी मान सन्मान देत नसेल, रिस्पेक्ट तुम्हाला जर देत नसेल, एखाद्या व्यक्तीकडे जर तुम्ही हेल्प मागायला गेला तर ती व्यक्ती तुम्हाला मदत करत नसेल, तर अशा वेळेला ती व्यक्ती जर तुम्हाला इग्नोर करत असेल आणि तुमचे जर शत्रू सुद्धा खूप वाढलेले असतील तर याचा सुद्धा तुम्हाला त्रास हा होत असतो। बऱ्याच वेळेला आपले हितशत्रू असतात जे आपल्याबरोबर तोंडावरती गोड बोलतात पण आपल्या मागे आपल्याबद्दल वाईट बोलत असतात, किंवा तुमच्या कुटुंबामध्ये एकमेकांच्या सोबत पटत नसेल, एकमेकांचे तुम्ही अगदी दुश्मन बनलेला असाल, घराची प्रगती होत नसेल, घरातल्या व्यक्तींची प्रगती होत नसेल, तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे। उपाय जर तुम्ही हा उद्याच्या दिवशी केला तर त्याचे तुम्हाला उत्तम असे फळ हे मिळेल। नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी अमावस्या तिथी ही अतिशय महत्त्वाची मानली जाते। तर त्यामुळे तुम्हाला हा उपाय उद्या संध्याकाळी करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लिंबू घ्यायचा आहे। लिंबू चांगलाच घ्यायचा आहे, पाहून कुठेही डाग पडलेला खराब झालेला लिंबू तुम्हाला घ्यायचा नाहीये। लिंबू घेतल्यानंतर तुम्हाला घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं डोक्यापासून खाली पायापर्यंत अशा पद्धतीने तो उतरवून घ्यायचा आहे। उतरवून तुम्हाला 7 वेळेला घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये हा लिंबू तुमच्या कुलदेवीचं नाव घेऊन हा जो लिंबू आहे तर तो तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरभर फिरवायचा आहे। किंवा तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र येत असेल तर त्या मंत्राचा जप करत सुद्धा तुम्ही हा लिंबू फिरवला तरीही चालेल, किंवा तुम्ही अगदी ओम श्री कुलदेवाय नमः या मंत्राचा जप करू शकता, किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा नवार्ण मंत्र हा सुद्धा कुलदेवीचाच मंत्र असतो, तर या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करत हा लिंबू फिरवला तरीही चालेल। यानंतर हा लिंबू घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती यायचं आहे। मुख्य दरवाजावरून सुद्धा तुम्हाला वरपासून खालीपर्यंत अशा पद्धतीने 7 वेळेला उतरवून घ्यायचा आहे। त्यानंतर हा लिंबू तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर बसून आडवा तुम्हाला पकडायचा आहे आणि जो चाकू आहे तर त्या चाकूने तुम्हाला कट करायचा आहे। लिंबू कट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, थोडासा शेंदूर तुम्हाला घ्यायचा आहे आणि शेंदूर तुम्हाला लिंबाच्या दोन्ही साईडला लावायचा आहे। त्यानंतर तुम्हाला 7 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत। ज्या लवंगांना फूल असतं अशा तुम्हाला 7 लवंगा घ्यायच्या आहेत। लवंग तुम्हाला घेतल्यानंतर त्या तुम्हाला या लिंबूमध्ये खोचायच्या आहेत आणि त्यानंतर हे लिंबू तुम्हाला हातात घ्यायचं आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला गेल्यानंतर अशा ठिकाणी फेकायचं आहे, किंवा तुमच्या घराच्या बाहेर चौक असेल तर त्या चौकामध्ये तुम्हाला फेकायचं आहे। पण फेकताना सुद्धा आपल्याला कोणाच्याही पायाखाली किंवा कोणाच्याही अंगावरती फेकायचं नाहीये। अशा ठिकाणी तुम्ही फेका ज्याच्यावर त्याचा कोणाचाही पाय पडणार नाही। लिंबू तुम्हाला फेकून द्यायचा आहे, घरी परत यायचं आहे। घरी आल्यानंतर हातपाय धुवायचे आहेत आणि देवघरामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीचं आणि स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे। लिंबू टाकल्यानंतर आपल्याला मागे वळून पाहायचं नाहीये, कारण तिथली जी नकारात्मकता असते, वाईट शक्ती असते, तर ती पुन्हा आपल्यासोबत आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि म्हणूनच आपल्याला मागे वळून पाहायचं नाहीये। तुम्हाला घरी यायचं आहे आणि असा हा एक उपाय उद्या तुम्हाला संध्याकाळी 6 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता आणि सांगितलेला हा उपाय सेम तुम्ही अगदी पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा करू शकता। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।